नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात दान, जपतप, व्रत, कथा, श्रवण आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते. पण महाराष्ट्रात या महिन्याशी संबंधित एक सुंदर अशी भावनिक परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते, ती म्हणजे जावयाचा मान. अनेकांना प्रश्न पडतो की अधिक मासात जावयाला विशेष मान का दिला जातो? त्यामागे धार्मिक कारण काय आहे की फक्त सामाजिक परंपरा आहे? चला तर मग या सुंदर परंपरेमागची ऐतिहासिक, श्रद्धा आणि भावनिक नात्यांची गोष्ट जाणून घेऊया. पूर्वीच्या काळी मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतर माहेरी फार कमी येत असे. वाहतुकीची साधने नव्हती, त्यामुळे आई वडिलांना आपल्या मुलीची आणि जावयाची भेट क्वचितच मिळत असे. अधिक मास आला की हा महिना पुण्यप्राप्तीसाठी विशेष मानला जात असे. मुलगी आणि जावयाला घरी आमंत्रित केले जायचे. घरातील ज्येष्ठ मंडळी जावयाचे औक्षण करत, नवीन वस्त्र देत, प्रेमाने जेवण घालत आणि आशीर्वाद देत. हा केवळ जावयाचा सन्मान नव्हता, तर आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग होता. असे मानले जाते की या पवित्र महिन्यात नातेवाईकांचा सन्मान करणे, दान देणे आणि प्रेमाने पाहुणचार करणे हे पुण्यकारक असते. त्यामुळे जावयाला भोजन घालणे, वस्त्र किंवा भेटवस्तू देणे ही परंपरा अनेक ठिकाणी रूढ झाली आहे. काही भागात जावयाला गोडधोड जेवण, फळे, दक्षिणा आणि कपडे देण्याची प्रथा आहे. यामुळे घरात आनंद, सौख्य आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा व्यक्त केली जाते की परंतु या परंपरेचा खरा अर्थ फक्त भेटवस्तूमध्ये नाही. तिचा खरा अर्थ आहे नात्यांमधील प्रेम, आदर आणि आपुलकी जपणे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक परंपरा विस्मृती जात आहेत, पण अधिक मासातील जावयाचा मान ही परंपरा आपल्याला सांगते की नात्यांपेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीच नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंदराव आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई राहत होते. दोघेही श्रीकृष्णाचे परमभक्त होते. दररोज पहाटे उठून ते नामस्मरण करत, गीतेचे पठण करत आणि गरजूंना मदत करत. त्यांना एकच मुलगी होती, राधा. लग्नानंतर राधा दूरच्या गावात सासरी गेली होती. वर्षातून 1-2दाच तिची भेट होत असे. त्यामुळे आई वडिलांचे मन नेहमीच मुलीच्या आठवणीत रमून जायचे. एकदा पुरुषोत्तम मास सुरू झाला. गावातील मंदिरात कथा सुरू होती. कथाकार सांगत होते, या पवित्र महिन्यात जो भक्त प्रेमाने नातेसंबंध जपतो, पाहुण्यांचा सन्मान करतो आणि प्रत्येक जीवामध्ये श्रीकृष्णाचे रूप पाहतो, त्यांच्यावर पुरुषोत्तम भगवान विशेष कृपा करतात. हे ऐकताच रुक्मिणीबाईंना आपल्या मुलीची आणि जावयाची आठवण आली. त्यांनी गोविंदरावांना म्हटले, या अधिक मासात आपण राधा आणि आपल्या जावयाला घरी बोलवूयात, प्रेमाने त्यांना मान करूयात. पण गोविंदराव गरीब होते. घरात फारशी साठवण नव्हती. तरीही ते म्हणाले, जर हे सर्व श्रीकृष्णासाठी असेल तर तोच व्यवस्था करेल. काही दिवसांनी राधा आणि तिचा पती घरी आले. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. रुक्मिणीबाईंनी प्रेमाने औक्षण केले. साधे पण मनापासून बनवलेले जेवण वाढले. जेवणात काही विशेष नव्हते. भाकरी, वरण, भात आणि थोडासा शिरा होता, पण त्या अन्नात आईच्या प्रेमाची गोडी होती. जेवताना जावयाने नम्रपणे म्हटले, आई, इतका त्रास कशाला घेतलात? तुमचे प्रेमचे माझ्यासाठी सर्वात मोठा मान आहे. हे ऐकून रुक्मिणीबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या रात्री गोविंदराव मंदिरात जाऊन श्रीकृष्णासमोर प्रार्थना करू लागले, हे पुरुषोत्तम प्रभू, आमच्याकडे संपत्ती नाही, पण भक्ती आणि प्रेम आहे. आमच्या या छोट्याशा सेवेला स्वीकार कर. त्या रात्री त्यांना स्वप्न पडले. स्वप्नात निळ्या वर्णाचे मोरपीस धारण केलेले श्रीकृष्ण त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य स्मित होते. भगवान म्हणाले, गोविंदराव, तू जावयाचा मान केला नाहीस, तू माझाच मान केला आहेस. प्रेमाने केलेली सेवा मला सर्वात प्रिय असते. सकाळी उठल्यावर गोविंदरावांच्या मनात अवर्णनीय शांती होती. काही दिवसांनी त्यांच्या शेतात घरघोस पीक आले. अनेक वर्षापासून अडकलेले पैसे मिळाले. घरातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या.
पण गोविंदराव म्हणायचे, हे धन माझ्या कर्माचे फळ नाही, हे श्रीकृष्णाच्या कृपेचा प्रसाद आहे. त्या दिवसापासून गावात एक सुंदर संदेश पसरला. अधिक मासात जावयाचा मान म्हणजे केवळ परंपरा नाही, तो प्रेम, आदर आणि श्रीकृष्ण भक्तीचा उत्सव आहे. कारण जिथे प्रेम असते तिथे श्रीकृष्ण असतात, जिथे आदर असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे नात्यांचा सन्मान केला जातो तिथे पुरुषोत्तम भगवानांची कृपा सदैव राहते. म्हणूनच अधिक मासात जावयाचा मान करताना वस्तूंची किंमत महत्त्वाची नसते. महत्त्वाचे असते ते म्हणजे मनातील प्रेम, श्रद्धा आणि श्रीकृष्णावरील अखंड विश्वास. तर तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.